मैनावतीने जालिंदर नाथांची 6 महिने अखंड सेवा केली. ती रोज रात्री जायची, जालिंदरनाथांना फळं द्यायची, त्यांना मनापासून त्यांची सेवा करायची. आणि हे करत असताना एक दिवस काय झालं, तिच्या मांडीवर तिने नाथांचं डोकं ठेवलं आणि नाथ विश्रांती घेत होते, विसावा घेत होते. आणि त्यावेळेस तिथून नाथांनी परत तिची परीक्षा बघितली. नाथ संप्रदायात खूप तुम्हाला कोणताही संप्रदाय असो, जेव्हा तुम्हाला गुरूंच्या मर्जीत राहायचं करण्यासाठी गुरु तुम्हाला चालून सुलाखून घेतो आणि खूप परीक्षा घेतो, खूप तुमच्या कसोट्या असतात. पण तुमच्या मनाचा निर्धार आणि तुमच्या मनाची भक्तीच तुम्हाला त्याच्यातून घ्यायची. त्या ठिकाणी तिची परीक्षा घेण्यात आली. कोणती परीक्षा घेण्यात आली? तिथे एक मायावी भ्रमर आला आणि तो मायावी भ्रमरा आल्यावर त्यांनी मांडी कोरायला सुरुवात केली. मला तुम्ही सांगा, एखादा सुई आपल्या हाताला टोचली, रक्त थोडं आलं तरी आपल्याला ते सहन नाही होत ना. सुरीने हात फळ कापताना कापला तरी आपल्याला ते सहन होत नाही, क्षणभर आपण ती कामं बाजूला ठेवतो. पण या मायावी भ्रमराने मैनावतीची मांडी कुरतडण्यास सुरुवात. मांडी कुरतडणं सोपं? ती वेदना अत्यंत असह्य झालेली होती. परंतु केवळ आपल्या गुरूंचा निद्राभंग होऊ नये म्हणून मांडीला पडलेलं छिद्र तिने सहन केलं. मांडीतून बाहेर येणारं रक्त आजूबाजूला विखुरलेलं होतं, हे नाथजींच्या लक्षात आलं. त्यांचं हृदय कळवळलं. त्यांना कळत नव्हतं का हे, पण ते परीक्षा बघत होते. आणि जेव्हा ते रक्त आजूबाजूला पसरलेलं कळलं, त्यांचं हृदय कळवळून की अरे, एक भक्त माझ्यासाठी हे सहन करतो. त्यामुळे ज्यावेळेस थोड्या वेळाने ज्यावेळेस ती त्याच्यातून नाथजी झोपेतून बाहेर आले, तेव्हा नाथजींनी विचारलं, हे काय, अगं तू उठली का नाहीस, मला उठवलं का नाही, तुझ्या पायाची बघ काय अवस्था झालेली आहे, का नाही तुम्हाला झोपेतून हलवलं, अगं मी उठलो असतो ना. तेव्हा तिने उत्तर दिलं, नाथजी तुमची झोप भंग झाली असती, निद्रा भंग झाली असती, मला ते नको होतं. तिची ती भक्ती, तिचा तो शक्ती, सहनशक्ती, ही सुद्धा अध्यात्मात खूप महत्वाची असते. तुमच्याकडे संयम किती आहे, तुमच्याकडे सहनशक्ती किती आहे, ही खूप महत्वाची असते. आणि मग त्यावर तिने असं उत्तर दिलं जालिंदरनाथांना, आपण गाढ झाले निद्रिस. कोणी उत्तर दिलंय? मैनावतीने जालिंदरनाथ. आपण गाढ झाले निद्रिस, चलन वलन सांदुनी स्थित, कंठी घोर वाजवी, तव तो तव तो षटपट जानू परी, फोडून निघाला नेटे उपरी, ग्रीवे डसुनी जालिंदरा परी, सुचविले अर्थाते. तव तो लगबगे अतित्वरित, उठोनी हस्ते पाही ग्रीवेत, ग्रीव्हा पाहोनी सती अंकात, दृष्टी करी महाराजा, अंक फोडोनी पडे छिद्र, रुटीर दाटिले मही अपार, ते पाहुनिया जालिंदरनाथ, च्या धैर्य बर ओळखले मग सहज. आणि तिचं ते धैर्य पाहून जालिंदरनाथांना खरोखर नाथपंथ गुरुकृपेची दृष्टी आणि तिच्यावर केलेला कृपेचा वर्षाव, हा नाथपंथाला मिळालेली एक वेगळी कला आहे. तेव्हा मौळी कुरवाळी कृपा जेठी, मग तारक मंत्र कर्णपुटी, उपदेशिला तात्काळ. तिला तारक मंत्र देऊन तिथल्या तिथे मैनावतीला गुरुमंत्र दिला आणि खऱ्या अर्थाने ती नाथपंथी झाली. मंत्र उपयदश ओपिता कान्ही, खूण व्यक्त केली संजीवनी, तेने खुणे पारायणी, ब्रह्म व्यक्ती झालीसे. किंबहुना चराचरी
जीवती तुका संगम स्थानावरी, अहम ब्रह्म भुवनापासनी आकारी, ब्रह्मदृष्टी हेलावे. ऐसा होता चमत्कार, मग मौळी ठेवी चरणावर, म्हणे महाराजा सकल व्यापार, आज मिरविला सुगम तत्वे. अशा प्रकारे जालिंदरनाथांनी मैनावतीचा उद्धार केला. तुमची सहनशक्ती पाहून, तुमच्यातल्या खरोखर तुम्हाला परिपक्व होण्यासाठी केवळ शरीरच नाही तर तुमचं मन आणि चित्त हे सुद्धा गुरु तपासून घेतो. आणि त्या चित्तामध्ये आणि मनामध्ये भक्ती, श्रद्धा, निष्ठा, सहनशक्ती, संयम आणि गुरुचा शब्द आदेश प्रमाण म्हणून जाण्याची तुमची निर्माण झालेली स्थिर ज्योत गुरु बघत असतो. जालिंदरनाथांनी मैनावतीचे हे सगळे गुण पाहिले आणि तिथल्या तिथे तिला सनाथ केले. आपण बघितलं गोरक्षनाथांनी डोळा काढून दिलेला. मैनावतीने मांडी पोखरली तरी उका तू केलं नाही. आणि गुरुच्या खऱ्या अर्थाने गुरुच्या परीक्षेला हे उतरले. ही एक कसोटीचा काळ जो हा जो एक प्रसंग असतो हेच तुमच्या जीवनात कलाटणी आणते. या प्रसंगाच्या वेळेस जर तुम्ही हरलात, पळवाट काढली, तुमचा संयम सोडलात की परत तुम्ही 10 पावलं मागेच पुढे नाही जात. पण हेच कसोटीचे क्षण तुमचं आयुष्य उभं करतात. म्हणून कधीच श्रद्धा ढळून देऊ नका, निष्ठा ढळून देऊ नका. जीवनात कितीही संकट आली, कितीही त्रास झाला तरी टाळणारा आणि मानणारा माझा सद्गुरूच आहे. या विश्वासावर आयुष्य उभं करा. आपले सद्गुरू म्हणजे चंद्र नाडी आणि सूर्य नाडी आहे. हठयोगातल्या या दोन गोष्टी ह्याच फक्त लक्षात ठेवा. आयुष्यात कधीच काही कमी पड. आणि अशा प्रकारे जालिंदर नाथांकडून उपदेश प्राप्त झाल्यावर मैनावतीला असं वाटलं आपल्या जीवनाचं सार्थक झालं. आणि मग ते समाधान बरोबर घेऊन आपापल्या पुत्राचं गोपीचंदाचं कल्याण व्हावं, जसं आपलं कल्याण, तसं आपल्या सुपुत्राचंही कल्याण व्हावं या मातेला वाटलं. तर त्या चुकीचं काहीच नव्हतं ना. आणि म्हणून हा विचार मनात येत होता. आणि कडाक्याची थंडी पडली होती आणि ती गच्चीवर मैनावती एकदा उन्हात बसलेली होती. त्यावेळी खालच्या बाजूला ब्राह्मणात गोपीचंदांच्या स्नानांची तयारी चालू होती. आणि ही संधी चालू असताना तयारी तेव्हा लक्षात आलं, अरे आपल्या गोपीचंदाला सुद्धा या नाथांच्या ठिकाणी न्यावं आणि तिला पण सनात करावं. हा विचार मैनावतीच्या मनामध्ये आल्यानंतर मैनावतीनी अवतीभोवती असणाऱ्या काही दासी राजांगणात स्नानासाठी पाणी सुवासिक तेल सिद्ध करण्यात गर्क होत्या. तेव्हा तिचं लक्ष सहज तिकडे गेलं आणि लक्षात आलं आपल्या सुकुमार पुत्राचं सोमकांती शरीर हे आज ना उद्या नष्ट होणार. आईच्या मनात हा विचार, तोही बघा किती मोठा विचार आहे की हे शरीराची काळजी आपण किती घेतो. राजा स्नानासाठी तिथे येणार होता. त्या राजवाड्यातले सगळे जण तेल, सुगंधी अत्तर सगळं घेऊन सुसज्ज तयारीला बसले. आणि राजा तर दिसायला फार सुंदर होता, राजबिंद होता. शरीर आणखीन कांती सुंदर दिसावी म्हणून ही सुंदर अशा आंघोळीची तयारी केली होती. आणि ते बघताना लक्षात आलं, अरे कालांतराने हे शरीर नष्ट होणारे ज्याची आपण इतकी काळजी घेतोय, मग आपल्या जीवनाचं सार्थक नेमकं कशात आहे, नेमकं आपल्याला काय करायचं आहे. आणि म्हणून तिच्या मनात हा विचार आला आणि लक्षात आलं की अरे आपण पुत्रमोहामध्ये पण किती अडकून गेलेलो.
की हा माझा मुलगा, हा माझा राजवाडा, माझं हे सगळं. एकदा उपासनेची, एकदा साधनेची बैठक तुम्हाला लागली ना, की जीवनाची सत्यता आपोआप समोर येत. आणि ती सत्यता जेव्हा समजायला सुरुवात होते ना, तेव्हा या मिथ्या जगापासून दूर जावं ही भावना सहज स्वाभाविक मनात येईल. मग त्यापासून ते मार्ग तुम्हाला सापडत जातात आणि त्या मार्गात इतरांनाही आणावं असं वाटत जातं. हेच तुमच्या जीवनाच्या यशस्वीतेचं खरं गमक आहे. मैनावतीच्या मनातले हे विचार चालू असताना तिचं मन खिन्न झालं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले की रे काय हे आयुष्य आहे. आपण छान आहोत, ऐशारामात आहोत, आनंदात आहोत, पण हे किती वर्ष. कधीतरी हे शरीर नष्टच होईल. माझ्याही मुलाचं चांगलं झालं पाहिजे या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते अश्रू बाहेर येत. ती ओक्साबोक्शी रडायला लागली, दुःखी झाली आणि तिचे ते अश्रू बघा काय एक अगाध आहे ना हे सगळं. वरतून ती वरती उन्हात बसली होती, खालती त्या गोपीचंदाच्या अंगात त्या घटना कशा घडल्या की आईच्या दुःखाचे अश्रू अंगावर पडणं ही साधी सोधी गोष्ट आहे, पण माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. नळातलं पाणी बाहेर पडतं, अंगावर पाणी घालून आंघोळ केली जाते, पण दुःखाचे अश्रू आंघोळ करताना अंगावर पडतात ही साधी गोष्ट नाहीये बरं. त्याच्या पाठीमागे भविष्यातले काही संकेत होते. जणू ते अश्रू सांगत होते तुझ्या आंघोळ करतोय, उठणं आहे, सुगंधी अत्तर आहेत, गरम गरम पाणी आहे, हे सगळं शरीराच्या शुद्धतेसाठी करतोय, शांतीसाठी करतोय. पण आईचं तुझ्या अंगावर डोळ्यातलं पडलेल्या पाण्यातही उष्णता आहे, पण ते अश्रू तुला सांगतायत या राजयोगात अडकण्यापेक्षा जीवनाच्या सत्यतेला पकडून डोळ्यातले अश्रू जणू त्याला ह्याच स्नान घालत होते. एक साधी घटना पण त्याच्यातला केवढा मोठा अर्थ आहे. आणि मग त्यावेळेस राजाने पटकन वरती पाहिलं, आपली आई मैनावती रडत आहे. ते पाहून तो लगेच तिच्याकडे गेला आणि म्हणाला, का ग आई तू का रडतीयेस, काय झालं तुला, कशाचं दुःख आहे की तू एवढी ढसा ढसा रडतीस आणि ते अश्रू माझ्यापर्यंत आले. ती म्हणाली, काही नाही रे बाळा, तसं काही नाही. तू असताना मला दुःख चिंता कसली. पण मनात एकच विचार आला, तुझं हे सुंदर रूप पाहून मला तुझ्या वडिलांची आठवण झाली. तेही असे सुस्वरूप होते, पराक्रमी होते, पण शेवटी काय झालं, त्यांचा देह मातीत मिसळून गेला, भक्षस्थानी पडला. तुझं तेव्हा होऊ नये असं एवढंच मला वाटतं. लक्षात ठेवा, हे आईचे काळजाचे ठोके बोलत आहेत. आईची हृदयातली काळजी बोलत आहे. क्षणिक वाईट वाटतं, पण त्याच्यात जी ममत्व आहे आणि जीवनाचं चांगलं व्हावं ही जी भावना आहे ती भावना बोलत असते. मैनावतीचे हे शब्द ऐकून राजाला क्षणभर काहीच कळलंच. सर्व भक्षक महाबलाढ्य आहेत, तू भोगविलासात मग्न आहेस, पण आपल्या जन्माचे मात्तरे करून घेण्यापेक्षा आणि कालरूपी वाघाने आपल्यावर हल्ला करण्यापेक्षा अद्वितीय चिरंजीव असं मोक्षप्रद प्राप्त व्हावं तुला, असं मला वाटतं रे गोपीचंदा. पण माणसाला जे ऐश्वर्य मिळतं त्या ऐश्वर्यात माणसाला जगातील सगळी सुख मिळाली असत, तो राजयोग नशिबाने असतो. पण त्याच्यातच माणूस बुडून गेला आणि जमिनीवरचे पाय वरती आले, सत्यतेचा काही वेळा विसर पडतो.
आणि परत ती ढसा ढसा रडायला लागली. आईची ही वेदना गोपीचंदाला कळली. तिची कळकळ समजली. ती म्हणाली, आई, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण सांप्रत मला अमरत्व देणारे गुरु कुठे मिळतील? आईच्या बोलण्याचा त्यांनी अवहेळ केला नाही. आईच्या बोलण्याचा त्यांनी तिरस्कार केला नाही. तर तो म्हणाला की मला असे सद्गुरू कुठे मिळतील की जे मला चिरंजीवत्व प्राप्त देतील आणि जीवनाची सार्थकता प्राप्त करून देतील. तेव्हा ती म्हणाली, बाळा, त्यासाठी तुला कुठेही जाण्याची गरज नाही. दैवयोगाने थोर योग्यतेचे जालंधर नावाचे एक फार मोठे सिद्ध योगी या नगरात आले आहेत. तू तन मनाने त्यांना शरण जा. काया वाचा मनाने तू त्यांना शरण जा. ते तुला ब्रह्म सनातन करतील. शब्द बघा. मैनावतीला जो जालिंदर नाथांचा सहवास मिळाला, त्यांची जी सेवा केली, त्यातून तिच्या मुखातले शब्द बघा. सद्गुरूचा सहवास तुम्हाला ब्रह्म सनातन करतो. थोडं मोठं तत्वज्ञान आहे. आणि त्या माऊलीला असं वाटत होतं जसं आपल्याला मिळालं तसं आपल्या सुपुत्रालाही मिळालं. तिने कुठेही अशी मागणी जालिंदरनाथांकडे केली नाही की माझा मुलगा फार मोठा राजा आहे, त्याची ही लौकिक सुख वाढवावी, असं मिथ्या मागणं नाही केलं. तर कसं मागणं केलं? माझ्या मुलाला सगळं मिळावं म्हणून तिने डायरेक्ट आपल्या मुलाला सांगितलं, गोपीचंदाला, की हे सगळं कधीतरी संपणार आहे, तेव्हा त्यांचा तू शरण जा. दुसऱ्याला शरण जाण्यास सांगणं सुपुत्राला ही सोपी गोष्ट नाही. राजयोग अनुभवत असताना सगळी सुखांचा उपभोग घेत असताना आपल्या पुत्राला सांगायचं की काया वाचा म्हणे नाथपंथी सिद्धयोगी पुरुषाला शरण जा, हे सोपं नाही. एका आईनी केलेलं, एका माऊलीनी केलेलं हे मार्गदर्शन आपल्याला नाथ संप्रदायात हेच सांगतं की या संप्रदायात राजे, योगी, भोगी सगळे आहेत, पण एक स्त्री सांगतेय की जीवनाचं सत्य काय आहे हे आपल्या सुपुत्राला जालिंदरनाथांच्या सहवासातून सांगते. अजून वेगळी नाथपंथी स्त्री काय असते? मग नाथांचं शब्द, नाथांचा ग्रंथ स्त्रीनी वाचू नये हे म्हणणं, हे निव्वळ आणि निव्वळ अज्ञानाचं, मूर्खपणाचं आणि पाखंडीपणाचं लक्षण. आणि मी एक स्त्री असून समस्त स्त्रियांना सांगेन, आयुष्यात जीवनाचं सार्थक करायचं असेल तर गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार हे ग्रंथ, शंकर गीता, सिद्ध चरित्र, अवधूत गीता, हे जे जे ग्रंथ नाथपंथात आहेत ते आवर्जून वाचा. केवळ पारायण करण्यासाठी नाही, तर त्यातली शब्द ज्ञान, शब्द शक्ती स्वतःच्या भिनवण्यासाठी वाचा आणि इतरांना प्रवृत्त करा. या मैनावतीने गोपीचंद राजाला सांगितलं की तू असे राजवैभवात लोळण्यापेक्षा, या उपभोगात जीवनाचं सार्थक करण्यापेक्षा या मोठ्या साधू पुरुषाला तू शरण जा, तुला ते ब्रह्म सनातन करतील. पण गोपीचंद राजा या ऐहिक सुखामध्ये इतका मग्न झालेला होता की आईचे हे खरोखरीच पारमार्थिक शब्द म्हणजे आपला जीवन सार्थकी करण्याचा आशीर्वाद आहे हे त्याच्या लक्षातच आलं नाही. कारण एकदा ऐहिक सुखाची सवय लागल्यानंतर या मार्गाला जाणं आणि हा शब्दावर विचार करणं ही सुद्धा मती काय काय वेळेस
थांबून जाते. ही सत्य परिस्थिती आहे. काय करायचंय मला या सगळ्याचं? मी आहे ना, सुखी आहे ना. अजून काय सुख म्हणजे नेमकं काय असतं? त्या सुखात मी आहे, मला बाकी कशाचीच गरज नाही. त्यामुळे आपली आई आपल्याला काय सांगतेय त्याच्यावर विचार करावा, तसं वागण्यात आणावं. एवढा विचार करण्या इतकं त्याच्याकडे तेवढं सामर्थ्यच नव्हतं ना. कारण ऐहिक सुख, मला राजा म्हणतात, मोठं म्हणतात, मी महाराज आहे, राजवाड्याचा महाराज आहे, मानवी जीवनाची परिपक्व करण्याचा महाराजा नाही. हे कळण्या इतकी आध्यात्मिक शक्ती तेव्हा त्याच्याकडे नव्हती. त्यामुळे गोपीचंद राजाच्या मनावर अहिक सुखाचं, ज्याला म्हणतो झापड. त्यामुळे हे सगळं सोडावं. बाप रे, केवढा मोठा यक्ष प्रश्न आईने समोर ठेवला होता. पण आता आईला कसं दुखवायचं? म्हणून राजा इतकंच म्हणाला, आई, परमार्थ हा केव्हाही श्रेष्ठच असतो ग. गुरूंचं महत्व खूप मोठंच आहे. तुम्हाला एकाएकी म्हणशील जालिंदर नाकानं योग दीक्षा घे, तर ते मला काही शक्य होणार नाही. मला आधीपासून त्याची मानसिक तयारी करावी लागेल. म्हणून मला 12 वर्षाची मुदत दे. त्यामुळे 12 वर्षांनी मी थोडा राज्याचा आनंद घेतो आणि 12 वर्षांनी मी गुरुला शरण जाईल. तोपर्यंत तरी मला ह्याचा उपभोग घेऊन दे. मी नंतर घेईन त्यांच्याकडून काय ज्ञान घ्यायचंय ते. तो प्रपंचात इतका रुतलेला होता राजाच्या या सगळ्या गोष्टी, की त्याला त्याच्यातनं बाहेर येणं ही मानसिकताच नाही. म्हणून ही पळवाट गोपीचंद राजांनी काढली की 12 वर्ष मला इथे राहू दे, 12 वर्षांनी करीन. पण तरुण होता, सगळं करायची हिंमत होती. हे ऐकल्यावर मैनावतीला काही ही गोष्ट रुचली नाही. ती म्हणाली, अरे गोपीचंद राजा, मृत्यू कधी तुझ्यावर घात करेल हे सांगता येत नाही रे. कोणत्याही क्षणी तो येतो. तेथे तू कोणत्या 12 वर्षाची खात्री देतोस? काळाचा प्रभाव इतका गहन आहे की कोणाचंही शहाणपण त्याच्यापुढे चालत नाही. श्रेष्ठांनाही त्याच्यापुढे गुडघे टेकलेले आहेत. तेव्हा तिच्या म्हणण्याला संपत्ती देऊन पुन्हा गोपीचंद राजा स्नानासाठी निघून गेला. आईशी त्यांनी वाद नाही घातला. मी किती श्रेष्ठ राजा आहे, तो किती श्रेष्ठ नात्या, असं फार मोठं स्पष्टीकरण देत बसला नाही. आईचं सत्य त्याला पचत होतं. ऐहिक सुखापासून तो दूर जायला तयार. आईची चौकशी त्यांनी अंघोळीतून मधून येऊन केली. आता आईचं सगळं बोलणंही ऐकून घेतलं आणि आईला वंदन केलं आणि अंघोळीसाठी निघाले. गोपीचंद राजाला ज्याप्रमाणे आईने म्हणजे मैनावतीने हा उपदेश केला, तोच उपदेश आजच्या या मातेने आपल्या सुपुत्रांना देणं गरजेचं आहे. की या जागतिकीकरणाच्या युगात शिक्षण खूपच महत्वाचं आहे, ज्ञान महत्वाचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहणं महत्वाचं आहे, संस्कार महत्वाचे आहेत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे आध्यात्मिक बैठक. एक जगातली अशी मोठी शक्ती आहे की तुम्ही कितीही मोठे झाला तरी त्या शक्तीपुढे तुम्ही मोठे होऊ शकत नाही. त्यामुळे आई वडील आणि गुरुतत्व या शक्तीपुढे कायम लीन व्हा. या जगात आपल्याला ज्यांनी जन्म दिलाय त्या निर्मात्याशी एकनिष्ठ राहा आणि क्षणभर का ना घराच्या बाहेर सकाळी पडण्याआधी या नाथशक्तीला, या निर्मिती शक्तीला मनापासून वंदन करा. आई जे सांगते ते ऐका आणि त्या मार्गावरून पुढे जा. जीवनाची कृतकृत्यता हीच आहे. हेच हिंदू संस्कृतीचं ज्ञान आहे आणि ते तुम्हाला नवनाथ भक्तीचा सांगतो. मैनावती सारखं जीवनाचं सत्य कळण्याचं आणि मिथ्या जग काय आहे ते सांगण्याचं सामर्थ्य प्रत्येक स्त्रीशक्तीत येऊ, हीच या जालिंदर नाथानं नाथशक्तीना म्हणून मन प्रार्थना. जय गुरु माऊली. आदेश. आदेश. नमस्कार. नमस्कार. छान.